नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाचं पीठ आणि कांदा यापासून खूपच चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत. याबरोबरच खूपच चटपटीत अशी चटणीसुद्धा बनवणार आहोत, जी आपल्या रेसिपीबरोबर खूपच मस्त लागेल. चला तर बनवायला सुरुवात करूया. इथे मी एक बाउल घेतला आहे. यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेत. अगदी पातळ हे चिरून घ्यायचेत. बाउलमध्ये काढून घेऊया. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे. बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. कढीपत्त्याचा स्वाद खूप छान येतो यामध्ये, त्यामुळे नक्की घाला. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. हिरवी मिरची थोडी कमी तिखट आहे, त्यामुळे मी थोडी जास्त घातली. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर. आता यामध्ये मसाले घालूया. तर इथे मी अर्धा चमचा धनेजिरे पूड घालते आहे. यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे. चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता. यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरं घातलं आहे. याबरोबरच इथे लाल तिखट घालायचं आहे. यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे घाला. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्टसुद्धा घालते इथे. हे सगळं मिक्स करायचं आहे. कांदा असा हाताने कुस्करून घ्यायचा, म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ मळायचं आहे. अजिबात पाणी घालायचं नाही आहे, त्यामुळे हे असं कुस्करून घ्यायचं व्यवस्थित. 3 ते 4 मिनटं ही प्रोसेस करायची. तर इथे पाहू शकता कांदा अगदी सॉफ्ट झाला आहे आणि कांद्याला भरपूर असं पाणी सुटलं आहे. आता हे असंच आपण झाकून बाजूला ठेवूया. 10 मिनटं हे असंच ठेवूया. तोपर्यंत चटपटीत अशी छान चटणी बनवूया. तर चटणीसाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे. यानंतर हिरव्या मिरच्या घातल्यात, 4 ते 5 पाकळ्या लसूण घातला. यानंतर थोडंसं आलं घालायचं आहे. 1 चमचा इथे मी लिंबाचा रस घातला. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर इथे मी पाव चमचा जिरं घातलं आणि पाव चमचा इथे मी चाट मसाला घातला आहे. यानंतर अर्धी वाटी पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर मस्त हिरवीगार अशी ही चटणी तयार आहे, जी आपल्या रेसिपीबरोबर खूपच चवदार आणि मस्त लागते. तर चटणी बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. तर आपण जो कांदा झाकून ठेवला होता, तर असं बाजूला ठेवल्यामुळे त्याला आणखी पाणी सुटलं आहे. आता यामध्ये पीठ घालायचं आहे. तर इथे मी 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर यातलं थोडं थोडं घालत आपल्याला मिक्स करत जायचं आहे. इथे मी सुरुवातीला 2 चमचे घातलं आहे. जास्त पीठ इथे घालायचं नाही आहे आपल्याला, फक्त बाइंडिंग येईल इतकंच पीठ यामध्ये घालायचं आहे. तर इथे पहा असं मी एकत्र करून घेतलं. आणखी थोडं पीठ यामध्ये मी घातलं. आणि हे व्यवस्थित असं गोळा याचा मळून घ्यायचा. तर पहा याचा असा गोळा होतोय. तर यामध्ये मला आतापर्यंत 4 मोठे चमचे इतकंच पीठ लागलं. तुम्हाला जर हे खूपच ड्राय वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी इथे शिंपडून हे मळून घेऊ शकता. तर आता मी हाताला तेल लावून घेतलं आणि याची आता अशी आपण वडे बनवणार आहोत. यामध्ये कांद्याची चव जास्त लागायला हवी, पीठ कमी घालायचं आहे. तर असे याचे वडे तयार करून घेऊया. तर इथे पहा मी हे कांद्याचे वडे तयार करून घेतलेत. फ्राय करण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हे वडे सोडायचे आहेत. तांदळाच्या पिठामुळे हे वडे खूपच कुरकुरीत होतात. कांद्याची भजी तर आपण नेहमीच बनवतो. एकदा हे वेगळ्या पद्धतीचे कांद्याचे वडे तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ही वेगळी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल.
एका बाजूने फ्राय झाल्यानंतर उलटून घेऊया. गॅसची फ्लेम मंद करून हे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत ते फ्राय होतील आणि छान क्रिस्पी अगदी कुरकुरीत होतील. जास्त डार्क ब्राऊन करायचे नाही आहेत, कारण तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा ते आणखी डार्क होतील. म्हणून ह्याच्यातलं असं तेल निथळून घेतलं मी पहा, आणि असे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर काढून घेते. आणि आता असेच आपण उरलेले वडेसुद्धा फ्राय करून घेऊया. चवीला हे वडे खूपच अप्रतिम लागतात आणि साहित्य तर खूपच कमी लागतं हे बनवण्यासाठी. घरी असलेलं साहित्यच यामध्ये आपण वापरलं आहे. कधीही तुम्हाला काहीतरी वेगळं चमचमीत खायची इच्छा झाली किंवा पाहुणे येणार असतील तर तुम्ही हे वेगळ्या पद्धतीचे कांद्याचे वडे नक्कीच बनवू शकता. खूपच वेगळी आणि छान अशी रेसिपी आहे. इथे मी आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हे वडे सर्व केलेत. पाहू शकता, हे दिसायला जितके मस्त दिसत आहेत तितकेच चवीला अप्रतिम आहेत. त्याबरोबरच ही आपली चटणीसुद्धा खूपच चटपटीत अशी आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.